थंबनेल बघून तुम्हाला जर साडी आवडलीच असेल, त्याचबरोबर मी खूप सुंदर आणि खूप छान ही साडी आणि ब्लाउज बनवलेला आहे आणि त्याचबरोबर माझ्या मैत्रिणींना इतकं आवडले आहे, कारण की त्या तरी माझ्या पाठीच पडलेत, अस्मिता मलाही करून दे, मलाही करून दे, तर मी त्यांनाही देणार आहे. त्याचबरोबर हे तर खूप छान डिझाईन आणि वेगळी काहीतरी डिझाईन आहे, कारण की हे अशी डिझाईन तर आलेलीच नाहीये आणि हे मी नॉर्मल जशी साडी असते तशीच बनवलेली आहे. आणि आपल्याला पिन ही काढायची आहे, जी पदरची पिन असते ती काढायची आहे शोल्डरची. आणि त्याचबरोबर आपल्याला खूप सुंदर युनिक बनवायचं आहे हे ब्लाउजचं लुक. आणि मी बनवलेलं आहे ब्लाउजच्या साईडला जे शोल्डर असतं तिथे तुम्हाला कट करून घ्यायचं. कट मधलं तर कट, आपण जिथे शिलाई करतो ते शिलाई करायचं नाहीये आणि थोडंसं हातापर्यंत जेवढी प्लेट्स आपण घेणार आहोत तिथपर्यंत तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे. ज्या प्लेट्स जी साईज असते म्हणजे 4 इंचाची किंवा 5 इंचाची आपले जे प्लेट्स असतात साईज, त्या हिशोबाने आपल्याला हे पदरची जी साईज असते त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. आणि सेट झाल्यानंतर आपल्याला तिथे हुक लावायचं आहे, कारण की हुक लावल्यानंतर एकदम परफेक्ट बसलं जाईल आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंग मध्ये ठेवा, कारण की खूप सुंदर वाटेल. आणि त्याचबरोबर तुम्ही जे बी ब्लाऊज वरती वर्क कराल ते तुम्हाला नक्की इथे दिसेल आणि खूप छान वाटतं. वर्क आपण ब्लाऊज वरती खूप केलेले असतात आणि ते तुम्हाला दिसत नाहीये, त्यामुळे मी या साडीमध्ये खूप हेवी डिझाईन केलेले आहेत, कारण की ब्लाऊजची ही डिझाईन आहे, साडी ही डिझाईन आहे, त्याचबरोबर हे फूल ही डिझाईन आहे. हे आपल्याला फूल जर इथे कट दिसत असेल तर तुम्हाला फूल लावायचं आहे, नाहीतर तुम्ही कुठलाही ब्रॉच वगैरे लावू शकता. आणि हेअर बँड पण तुम्हाला जर बनवायचं असेल तर हेअर बँड करू शकता. जर तुम्हाला हे लेस करायचं तर लेसही करू शकता. आणि खूप सुंदर ही साडी वाटते. वेगळ्या पद्धतीने ही साडी बनवलेली आहे आणि अशी डिझाईन साडी कुठेच डिझाईन केलेली नाहीये. मी पहिल्यांदा ही साडी डिझाईन केलेली आहे. आणि आपल्या या ब्लाऊजवरचे जे डिझाईन असतात ते दिसत नाहीये, त्यामुळे आपल्याला या साडीचा पदर जो आहे तो आतमधून टाकून आपल्याला शोल्डरच्या इथून काढायचा आहे. आणि खूप सुंदर ही साडी वाटते, तुम्हालाही वाटतच असेल. जर आपल्या ब्लाऊजचा डिझाईन सुंदर असेल तर अशा प्रकारे तुम्ही ही साडी अशी वेअर करू शकता आणि खूप छान वाटते, असं वेगळं काय वाटत नाहीये. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. थँक्यू फ्रेंड्स, बाय.